कधीकधी प्रेम असलं तरीही दूर जाणं गरजेचं असतं आणि कधीकधी एक समजूतदार शब्द आयुष्य बदलून टाकतो. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अग्नीरच्या या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत अग्नीर भाग 58. प्रत्येक भागासोबत तुम्ही जी साथ देता, प्रेम देता, ते खरंच खूप खास आहे माझ्यासाठी. आजचा भाग थोडा वेगळा आहे. भावना, निर्णय आणि काही अशा गोष्टींवर आधारित आहे ज्या आपण अनेकदा बोलून दाखवत नाही. तर चला सुरुवात करूया आजच्या भागाची. आज माईक थोडा रागारागातच घरी आला. पहिलेच भूमीने तिचा निर्णय अजून त्याला सांगितला नव्हता, म्हणून त्याने तिला वेळ देण्याकरता तिच्याशी बोलणे बंद केले होते. तसेच तो आता तिच्या फ्लॅटवर न जाता स्वतःच्याच फ्लॅटमध्ये राहू लागला. पण तिची काळजी म्हणून लागणारे सर्व डेली नीड्स तो व्यवस्थित तिच्या घरी कोणाच्याही मार्फत पोहोचवत होता. भूमीचे टेन्शन तर त्याच्या डोक्यावर होतेच, पण त्यात आज भर म्हणून प्रतापने सुद्धा त्याचे काम लवकर करण्याविषयी अग्नीला बोलला होता. प्रतापचे काम करण्याची म्हणजे काही साधी गोष्ट नाही हे माईकने त्याला समजावून सांगितले, तरीही तो मात्र आता थांबायला तयार नव्हता. माईक आज त्याच्या विचारात त्याच्या फ्लॅटवर आला तर समोर त्याला भूमी बसलेली दिसली. तसे तिला पाहून खरं तर त्याच्या मनात थोडा आनंद झाला, पण तसे न दाखवता त्याने तिच्याजवळ जाऊन तिला विचारले, इज देअर एनी वर्क हिअर सडनली? त्याच्या या प्रश्नाचा भूमीला खरं तर मनातून राग आला, पण तसे न दाखवता तिने चेहऱ्यावर एक स्माईल आणत त्याला म्हटले, ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, पण तुम्ही आजकाल फ्लॅटवर येत नाही, म्हणून मग मी इथेच तुमची वाट बघत बसले. ओके, गो हेड. माईकने ग्लासातून पाणी घेत तिला पुढे बोलण्यास सांगितले. ते ते मी आज नीराला भेटली होती. तिने असे दबकत म्हणताच त्याने आपल्या भुवया उंचावून तिच्याकडे बघितले. ते म्हणजे मला तिला आपल्याबद्दल काही विचारायचे होते. तिच्या या बोलण्यावर मात्र त्याने नकारात त्याची मान हलवली आणि तिच्याजवळ जात तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून तो तिला म्हणाला, डोंट मेक युअर डिसिजन बिकॉज समवन टेल यू. से व्हॉट यू रिअली फील. नाही म्हणजे माझ्या मनात एक गोंधळ होता, म्हणून मी तिच्याशी बोलले, पण आता जोपर्यंत मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळत नाही तोपर्यंत मी माझा निर्णय देऊ शकणार नाही. भूमीने अडखडत तिचे वाक्य पूर्ण केलं. त्यावर माईकने मान हलवून तिला पुढे बोलण्यास सांगितलं. ते म्हणजे त्या दिवशी तुम्ही लंडनविषयी बोलत होतात, मग तुमचा लंडनला जाण्याचा निर्णय पक्का आहे का? भूमीने असे म्हणताच त्याने क्षणाचाही विलंब न करता तिला सांगितलं, येस ऑफकोर्स. पण त्याच्या या निर्णयाने तिचे मन मात्र आतून दुखावले गेले. तिला त्याच्यासोबत या नात्यात पुढे तर जायचे होते, पण नीरा आणि बबलूला सोडून मुळीच नाही. तिला आता त्याला काहीतरी निर्णय देणे गरजेचे होते, म्हणून ती जड मनाने उठून उभी राहिली. तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते, डोळ्यात पाणी जमा झाले होते, पण ते तिला त्याला दाखवायचे नव्हते. म्हणून तिने त्याच्याकडे पाठ केली आणि मोठ्या हिमतीने त्याला सांगितलं, सॉरी माईक सर, माझं जग खूप लहान आहे आणि या जगात मी नीरा आणि बबलूला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तर हे चांगलं होईल की आपण इथेच थांबावे. आपल्या दोघांच्या वाटा ह्या वेगळ्या आहेत, तर आपण आपल्या आपल्या वाटेनेच चाललेलं बरं. असं म्हणून तिने त्याचं काही न ऐकता झपाझप पावले टाकून आपल्या फ्लॅटमध्ये निघून गेली. तो मात्र ती काय बोलून गेली ते आठवून गोंधळून तिला जाताना बघत होता. जेव्हा त्याला हे लक्षात आले की ती त्याला नाही म्हणून गेली, तेव्हा त्याने रागात आपल्या जवळची चेअर उचलली आणि त्या काचेच्या टेबलवर जोरात मारून फेकली. त्याचा आवाज एवढा मोठा होता की भूमी, जी दरवाजाला पाठ लावून रडत होती, तिच्या सुद्धा अंगाचा थर कापून आला. हो मासाहेब, तशी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे आणि रोजीसुद्धा आहेच मदतीला. उद्यापासून दिवाळी सुरू होत असल्याने मासाहेबांनी नीराला त्यांच्या पद्धतीने पूजा कशी करायची हे समजावून सांगण्याकरता फोन केला होता. बिंदनी अग्नीला सांगून लॉकरमधली ठेवलेली सर्व ज्वेलरी आणून घ्या आणि त्यांची सुद्धा आठवणीने पूजा करा. मासाहेबांनी एक एक गोष्ट आठवून सांगत होत्या. आणि हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, सोनाची ज्वेलरी सुद्धा लक्ष्मीच्या पूजेला ठेवा.
गेल्या काही वर्षात त्यांची पूजा झालेली नाही, पण यावर्षी तुम्ही आहात तर ती पूजा तुमच्या हातानेच होऊ द्या. आता मात्र नीरा काळजीत पडली, कारण सोनाची ज्वेलरी अग्नीला आणायला सांगायची तर त्याने काही गैरसमज करून घेऊ नये. काय झालं बिंदनी, आमचा आवाज येत नाही आहे का? मासाहेब म्हणाल्या. नाही तसं नाही, ते मी थोडा विचार करत होते. काही नाही, मी करते सगळं बरोबर. तिने त्यांना हो तर सांगितलं, पण ती सगळं कसं मॅनेज करणार होती हे तिलाच माहीत. काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. मासाहेबांनी तिच्या आवाजावरून हेरले होते की ती नक्कीच काहीतरी अडचणीत आहे. इकडे नीरा विचार करत होती की मासाहेबांना सांगावे की नाही सांगावे. शेवटी तिने त्यांना सांगण्याचा विचार करून म्हटले, ते ते मी ते माझे पिरियड्स. तिने पिरियड्स म्हणता बरोबर मासाहेब समजून गेल्या तिला काय म्हणायचे आहे ते. काय बिंदनी, आम्ही मगाचपासून तुमच्याशी बोलतो आहोत, तेव्हाच सांगायचे नाही का? ठीक आहे, काही हरकत नाही. पूजेचं सगळं राहू द्या, पण बाकी सगळे सोपस्कार मात्र रोजीला हाताशी घेऊन नक्की करा. आणि हो, यात तुमची तब्येत सांभाळा, कारण तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. मासाहेबांनी हसून असे बोलताच तिच्या मनावर केव्हापासून आलेलं दडपण आता थोडं कमी झालं. एक मासाहेबांनी तर समजून घेतलं, पण आता तिच्यापुढे प्रश्न होता तो अग्नीचा. तो कसा रिॲक्ट करेल, ती यावर विचार करत होती. आजपासून दिवाळी सुरू होत असल्याने अग्नीने कंपनीला 3 दिवसाची सुट्टी दिली होती. पण एम्प्लॉईजला जरी सुट्टी असली तरी मालकाला मात्र काम करावेच लागते. तर तो आज फॉरेन क्लायंटसोबत सकाळपासून मीटिंगमध्ये व्यस्त होता. सकाळी त्याच्या स्टडी रूममध्ये रोजी येऊन कॉफी ठेवून गेली. त्यावेळेस त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं, कारण नीरा त्याची आणि कायराची सर्व कामं स्वतः करायची. पण मग दिवाळीच्या कामात बिझी असेल असा विचार करून त्याने तो विषय तिथेच सोडला आणि मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं. मी नाही जाणार, मला नीरा आईकडे जायचं, तुम्ही सोडा सगळे मला. नीरा आई. अग्नीला आज नाश्त्यासाठी खाली उतरायला बराच उशीर झाला. तो भराभर पायऱ्या उतरून खाली येत होता की त्याला कायराच्या मोठ्याने रडण्याचा आवाज आला आणि त्याच्या हृदयामध्ये कालवाकालव झाली. तो पळतच गेस्ट रूमकडे गेला. त्याला आलेला पाहून कायराने जोरात हंबरडा फोडला. डॅडा. तिने त्याच्याकडे तिचे 2 हात वर केले, तसे त्याने लगेच तिला आपल्या कुशीत घेतले. त्याने आपली नजर आजूबाजूला फिरवली आणि कडक आवाज म्हणाला, व्हॉट्स गोइंग ऑन हिअर. त्याने पाहिले तर नीरा खाली जमिनीवर एक ब्लँकेट टाकून भिंतीकडे तोंड करत रडत होती. त्याला तर क्षणभर इथे काय चालू आहे तेच कळत नव्हते. एकाकडे नीरा रडत होती तर एकाकडे तिच्याकडे जाण्यासाठी कायरा रडत होती. भूमी आणि रोजी तिला नीराजवळ जाण्यापासून रोखत होत्या. त्याला राग आलेला पाहून त्या दोघींच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. म्हणून त्या दोघींनी एकमेकींना इशारे केले आणि तिथून काढता पाय घेतला. डॅडा, मला नीरा आईकडे जायचं, मला कोणी तिच्याकडे जाऊ देत नाही. या दोघी नेहमी असंच करतात. नीरा आईला खोलीत बंद करून ठेवतात. भूमी मावशी सांगते देवबाप्पा शिक्षा करतो म्हणून. नीरा आई 3 दिवस इथेच राहील. मी आता मोठी झाली आहे, स्ट्रॉंग झाली आहे. मी सकाळीच देवबाप्पाला सांगून आली की माझ्या नीरा आईला तो कोणतीच पनिशमेंट देणार नाही. पण माझं कोणीच ऐकत नाही. तू सांग ना डॅडा. कायरा रडत त्याला सांगत होती. नीरा, हे सगळं इथे काय चालू आहे? कायराला रडताना पाहून त्याने रागात आपला मोर्चा नीराकडे वळवला. ते माझे पिरियड्स. नीराचे अडखडत बोलणे ऐकून त्याने मनातच कपाळाला हात मारून घेतला. नीरा महाराष्ट्रीयन ब्राह्मण होती, त्यामुळे पिरियड्समध्ये ती महिला अशुद्ध असते आणि तिने असे वेगळे बसावे असे काहीसे मत आधीपासून तिच्या घरच्यांनी तिच्यावर बिंबवले होते. त्यानुसार इथे सुद्धा ती लग्न झाल्यावर घरात शिवाशिव होऊ नये म्हणून गेस्ट रूममध्ये खाली एका पट्टी टाकून वेगळीच बसत होती. पण या सर्वात जास्त फरफट होत होती ती कायराची. कायराला जोपर्यंत चालता येत नव्हतं तोपर्यंत रोजी तिला काही ना काही वेगवेगळी कारणं सांगायची. पण आता मात्र कायराला वेगळी कारणं सांगून गुंतवणं ठेवणं कठीण होऊ लागलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज कायरा रडत होती. तिच्या नीरा आईकडे जाण्याचा हट्ट करत होती.
तुझे पिरियड्स आले आहेत? त्याच्या या विचारण्यावर तिने आपली मान होकारात हलवली. ठीक आहे, हे इथलं सगळं जमा करायचं आणि पुढच्या 10 मिनिटात तू मला आपल्या बेडरूममध्ये हवी, त्याने रागारागात तिला सांगितलं आणि तिच्या पुढे काही ऐकून न घेता तो कायराला आपल्यासोबत घेऊन गेला. त्याच्या रागाला नीरा तशीही घाबरत होती, तर आता काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. तिला वाटले कायरा रडली म्हणून तो रागवला असेल. तिने पटापट ती पट्टी जमा केली आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झाली. थोड्याच वेळात ती तिच्या हातात पट्टी घेऊन बेडरूमच्या दारात उभी होती. तिने आजूबाजूला नजर फिरवून पाहिलं तर कायरा तिला कुठेच दिसली नाही. त्यामुळे ती अजूनच घाबरली. अग्नी कॉटवर बसून लॅपटॉपमध्ये त्याच्या ऑफिसचे काही काम करत होता, पण त्याचं नीराच्या हालचालींवर सुद्धा बारीक लक्ष होतं. तिने जेव्हा इकडे तिकडे बघत ती पट्टी टाकून बसण्याची जागा शोधू लागली, तेव्हा मात्र त्याने रागात डोळे मिटले आणि आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. डोळे उघडून त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि चालत तिच्यापर्यंत आला. त्याने त्याचा हात पुढे करून तिचा हात पकडला, तर ती हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिची मान नकारात हलवत होती, पण त्याची तिच्या हातावरची पकड एवढी घट्ट होती की तिला ते शक्य झालं नाही. डू यू ट्रस्ट मी? त्याने असे विचारताच तिने तिची मान होकारात हलवली. मग त्याने तिचा तोच हात धरून तिला हळूच कॉटवर बसवले. पण कॉटवर बसतानाही तिच्या मनातला संकोच आणि तिच्या शरीराची किंचित झालेली थरथर त्याला जाणवली. नीरा, तुला माहीत असेल की ह्या दिवसांवर महिलांना तिच्या लोकांनी ही बंधनं का आणली आहे? त्याने असे विचारताच तिने तिची मान नकारात हलवली. कारण खरं होतं, बऱ्याच जणींना तर हे का करतात, हे नियम का पाळतात याची सुद्धा कल्पना नसते. फक्त आई वडिलांनी सांगितलं किंवा इतर कोणी सांगितलं म्हणून त्या करत असतात, पण त्यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा त्या कधी प्रयत्न करत नाही. तसंच काहीसं नीराच्या बाबतीत झालं. कारण अशा परिस्थितीत महिलांना विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकते. त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली आणि जागा देण्यात आली. या काळात तुम्ही स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यायची असते, ना की असं वागून स्वतःला त्रास करून घ्यायचा. आणि परत अशा आता परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब पद्धती सर्वीकडे दिसते. त्यामुळे अशा वेळेस घरातील प्रमुख स्त्री जर अशी बाजूला बसली तर मग त्या घराकडे कोणी पाहायचं? तो हळूहळू करून तिला त्याचा मुद्दा सांगू लागला आणि कुठेतरी मनात तिलाही ते पटत होतं. मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मुलांसाठी किंवा कामानिमित्त स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. पण काही गैरसमजामधून पूर्वीचे केलेले हे नियम जाचक पद्धतीने तिच्यावर लावण्यात येतात. परंतु तसे न करता नेहमीप्रमाणे व्यायाम करावेत, मात्र अतिशय जास्त आणि व्यायाम टाळावा. रोजची दिनचर्या भंग करण्याची गरज नाही. या दिवसात संतुलित आहार आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. तो तिला सांगत होता आणि ती मात्र त्याला एवढं सगळं बोलताना पाहून भारावून गेली होती. तेवढ्यात दरवाजावर नॉक झालं, म्हणून तो उठून दरवाजापर्यंत गेला आणि येताना त्याच्या हातात एक हॉट वॉटर बॅग आणि काढा होता. त्याने ती बॅग तिच्या हातात दिली आणि तिला तो काढा प्यायला सांगितला. सुरुवातीला तर तिला या गोष्टीची लाज वाटत होती, पण त्याला एवढं सगळं मोकळेपणाने बोलताना पाहून तिला सुद्धा आता मोकळं वाटू लागलं. थोड्याच वेळात कायरा आली आणि ती येऊन सरळ नीराच्या गळ्यात पडली आणि नीराला म्हणाली, नीरा आई, आज दिवाळी आहे ना, मी भुवन काकासा सोबत मंदिरात गेले होते. तिथे मी तुझ्यासाठी पण पूजा केली. तुझी तब्येत आता लवकर ठीक होईल. मला डॅडाने सांगितलं तुझी तब्येत खराब आहे. तू मला त्रास होऊ नये म्हणून वेगळी बसत होतीस ना, पण आता लवकर चांगली होशील. तिच्या या अशा निरागस बोलण्यावर नीराने सुद्धा तिला जवळ घेऊन तिची पापी घेतली. भूमी आणि रोजीने मिळून घर खूप छान सजवलं होतं. अग्नीने भूमी आणि बबलूला 4-5 दिवस तिथेच राहायला सांगितलं असल्याने नीरा खुश होती. त्याने माईकला सुद्धा तिथे बोलवून घेतलं होतं. बबलू, भूमी आणि माईकसाठी त्याने स्वतः खरेदी केली होती. आफ्टर ऑल ती त्याची फॅमिली होती. अग्नी नीराची ज्या प्रकारे काळजी घेत होता ते पाहून ती त्याच्याकडे अजूनच ओढली जात होती.
संध्याकाळी माईकने आणलेले कमी प्रदूषणाचे फटाके उडवून त्यांनी दिवाळी साजरी केली. भाऊबीजेला मात्र भूमीला बबलूला ओवाळताना पाहून कायरा फुगून बसली. तिला सुद्धा तिचा एक भाऊ हवा होता आणि त्याच गोष्टीवरून भूमी दिवसभर नीराला चिडवत होती. आणि हो, या भागात मी मासिक पाळीबद्दल जे काही दाखवलं आहे किंवा मांडलं आहे त्यामागचा उद्देश फक्त एकच आहे, समजून घेणं आणि थोडं वेगळ्या नजरेने बघायचा प्रयत्न करणं. तरीही जर नकळत कोणाचं मन दुखावलं असेल तर मनापासून माफी. तुमचे विचार माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर स्टोरी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.